तर आज मी बनवला होता चना पालक. त्याच्यासाठी मी इथे हे चणे रात्रभर भिजत ठेवले होते आणि त्याला सकाळी उठल्यावर कुकरमध्ये पाणी आणि मिठासोबत 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. इथे पालक मी ब्लँच करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी दही घालून तो बारीक वाटून घ्यायचा आहे. कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवले होते. त्यात जिरे आणि बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे. अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे. व्यवस्थित भाजून झाल्यावर एक हिरवी मिरची उभी चिरून आणि थोडेसे पावडर मसाले आणि कसुरी मेथी टाकून व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. ते झाल्यानंतर आपल्याला इथे 2 टोमॅटो प्युरी करून टाकायचे आहेत. याला छान भाजून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण बघू शकतो इकडे चणे देखील आपले व्यवस्थित शिजून झालेले आहेत. याच्यामध्ये मी 2 चमचे साजूक तूप ॲड केलेलं आहे आणि आता हे छान भाजलं की आपल्याला चण्यामधून 1 ते 2 चमचे पाणी याच्यामध्ये टाकायचं आणि मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. आणि मसाला परतून झाल्यावर आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे बारीक केलेला पालक आणि मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि याला 2 ते 3 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. हे बघा, अशी उकळी फुटली की आपल्याला याच्यामध्ये आपण शिजवलेले चणे ॲड करायचे आहेत आणि वरून मी इथे गरम मसाला टाकलेला आहे. याला 2 ते 3 मिनिटं उकळी काढून घेतली आणि आरुषसाठी हा कमी तिखट असलेला चना पालक मी बाजूला काढून घेतला आणि दुसरीकडे मी 2 चमचे तूप गरम करून घेतलं. त्यात बारीक चिरलेले अद्रक, हिरवी मिरची आणि लाल तिखट टाकून ही फोडणी मी आपल्या चना पालकवर ओतून घेतलेली आहे. चना पालक सोबत खाण्यासाठी मी ज्वारीचे फुलके बनवले होते. तुम्ही चपाती किंवा भातासोबत देखील खाऊ शकता. अप्रतिम लागतो. तर नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलला फॉलो करा. थँक्यू.